वेलकम टू द न्यू व्लॉग. जस्ट आम्ही आत्ताच एका मिनिटापूर्वी जुना व्लॉग समाप्त केला आणि हा व्लॉग सुरुवात केला. सो वेलकम टू द न्यू व्लॉग अँड एन्जॉय द जर्नी विथ अस फॉर द गणपतीपुळे. लेट्स गो. Okay. So people, as you can see, everything is packed and we are ready to check out the hotel and now we are going to Ganpatipure, our third destination. पुणे, दापोली, गणपतीपुळे. People, we are in the market of Dapoli in search for the TVS agency. Now we have to change तर आपण शोधतो आहेत चॅम्पियन TVS agency for the changing engine oil of our bike. चलो सर्व्हिस सेंटर तर भेटलं, इंजिन ऑइल अपडेट करून घेऊया, चेंज करून. कार्बोरेटर चेंज करो. पीपल, इट्स अन अपडेट की आत्ताच्या मागच्या क्लिप मध्ये तुम्ही पाहिलं स्टार्टिंगला की आम्ही पहिले तर आम्ही चेकआउट केलं, त्यानंतर आमचा नाश्ता झाला. आता सर्व्हिस ला येऊन इंजिन ऑइल आणि ऑइल फिल्टर चेंज करून घेतलं. इसेन्शियल ज्या काही गोष्टी होत्या त्या केल्या आणि दादांना थोडंसं डिझेलच्या माहिती विचारली की कोणता रूट प्रेफर करावा, असं काय वगैरे सगळं, कोणता चांगला पडेल. आणि तर मग त्यांनी सांगितलं की हा असा रूट तुम्ही घ्या. बस आता निघालोय. फर्स्ट स्टॉप अवर विल बी दाभोळ. यस, दाभोळला आपण तिथून जेटी मध्ये इला लोड करणार आणि आपण पण लोड होणार आणि मग तिथून पूर्ण तो समुद्र काय तो भाग आहे तो क्रॉस करून पुढे कंटिन्यू करणार. दिस इज अन अपडेट फॉर दी नाउ अँड आय विल लेट यू नो. एकदा थोडस एक्झिट झालं तर फास्ट थोडस बेटर पडेल, एवढंच. सो लेट्स गो. Okay. So people, another update. We are here in somewhere between in route of दापोली आणि इथे आम्हाला एक असा सुंदर व्ह्यू सापडलेला, म्हणून आम्ही इथे काही फोटोज क्लिक करायला थांबलेलो. तुम्हाला व्ह्यू पाहिजे जस्ट 1 2 3. अभिभाऊ से हॅलो अगेन टू द पीपल. हा व्ह्यू आहे. Continue on Dapoli, Dabhol road for 2 kilometers. ओके, अँड दिस इज अभिभाऊ. हा सुंदर व्ह्यू, पूर्ण नारळाची झाडं, इथून खाली हा ओढा वाहतोय आणि फारच सुंदर आहे. अरे पहा ना, एकदम मस्त प्रकारे इथे थांबलो होतो. मागचे 15 ते 20 मिनिटं झाली इथंच आहे. रील अपलोड केली आहे, पाहून घ्या पटपट. सो पीपल, नाउ इट्स टाइम टू से बाय टू दिस व्ह्यू. चला आता रस्ता आपण कापूयात फास्ट एकदम. पण सुंदर व्ह्यू होता. इथे थांबणं एकदम वर्थ इट होतं. आता यापुढे तर वाटतंय मला अजूनच जास्त सुंदर होईल. हो ना अभिभाऊ? एक नंबर यार. नारळाची झाड, नारळ नाही या काहीतरी फळाचं काहीतरी नाव आहे हे मला आमच्या अनिश शेटनं खाऊ घातलं होतं. पाहू तरी. चलो लेट्स गो. फारच सुंदर व्ह्यू आहे यार. रस्ता म्हणजे असा इतका प्युअर रस्ता आहे, म्हणजे असं शार्प टर्न्स आहेत पण ऊन, सावली, हे झाड इतके भारी वाटतंय. म्हणजे रायडिंगला मजा येते बॉस, लिटरली मजा येते. ते मला सर्व्हिस आता आपण ऑइल चेंज करताना ते दादा बोललेच की तुम्हाला खूप जास्त मजा येईल गाडी चालवताना. लिटरली म्हणजे कालचा जो रस्ता होता, काल तुम्ही व्हिडिओत पाहिलेला, तो पण छान होता. पण दिस इज समथिंग एल्स. म्हणजे हे काहीतरी बापच चालतंय. बघा ना तो व्ह्यू. आता सगळं ओसाड आहे. ओके, आणि थोडस 2 किलोमीटर पुढे गेली परत झाडी. Okay, so people, we
I reached at this location where we want to, जे त्यात आपली बाईक लोड होणार आणि आपण त्यानंतर पुढे जाणार. यस, ते सध्या गाड्या तिकडच्या आलेल्या सगळ्या अनलोड होत आहेत. त्यानंतर आपण चढू आणि सटकूयात. ओके, दिस इज द समथिंग. पॅसेंजर रेट आहे 18 रुपये, म्हणजे 2 पॅसेंजरचा. आणि बाईकचे त्यांनी चार्ज केलेत 58 रुपीज. जीएसटी वगैरे सगळं ऍड करून ते झालं म्हणजे 65 + 20 85 रुपीजची ही पूर्ण फेरी. ओनली 85 रुपीज. सो लेट्स बोर्ड. It's time to let go, bro. Hey. This is the very first time experience to load a bike on ferry and crossing the काय म्हणतात डायरेक्ट समुद्र. वशिष्ठी नदी. हा ते काय आहे. यस. So people, we are exiting this jetty fair. 5 मिनिटाची राईड होती ही फक्त, पण खूपच छान होती. एकदम असा प्युअर न्यू असा एक्सपिरियन्स. छान एक्सपिरियन्स, ग्रेट एक्सपिरियन्स होता तो. पहिल्यांदा काहीतरी ट्राय केलं. आणि आता आपला नेक्स्ट स्टॉप आहे गुहागर. आणि आपण जाणार आहोत या सुंदर अशा व्ह्यू सोबत. वा 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 वा. कोस्टल एरिया सुरू झालेला आहे ऍज पर आवर ट्रिप. यस, एक्सप्लोरिंग कोस्टल कोकण बाय 2 बेरोजगार पीपल. यो हो भाई यार, रस्ता रे रस्ता. साला काय खतरनाक पॅच येत. एकच नंबर. छोटी छोटी गावे, छोटा छोटा रस्ता, बट खूप सारे कर्व्स. म्हणजे डोंगरामधून रस्ता बनवला असतो तर कर्व्स मॅन्डेटरी. आणि चांगला म्हणलं की माझं काली जुबान. ठीक आहे, काली जुबान कार्यक्रम चालू आहेत. रस्त्याचं कौतुक केलं की हेट रस्ता आईच्या गावात रस्त्यानं पचका केला. मंडळी, व्ह्यू पहा राव. ओ भाई साहब, सुंदर घर, नारळाची झाडे. यस, वी एंटर्ड इन गुहागर. आणि नाव आपल्याला जायचं आहे जयगड. नाही, आपण फोर्ट नाही विजिट करत आहे. जयगड इज आवर नेक्स्ट स्टॉप. आणि त्यानंतर आपण ऍट द एंड लास्ट आपण गणपतीपुळेला आज ब्रेक घेणार आहे. गणपतीपुळे हेच आपला आजचा फायनल स्टॉप असेल. पण यार, म्हणजे मला ना कॅमेरा बंद करायचीच इच्छा होत नाहीये. असे पॉइंटला पॉइंट, म्हणजे असं एक टर्न झाला की वेगळा आणि सुंदर व्ह्यू. All the viewers, attention! We are now declining towards the sea level, and here the view. रस्ता थोडासा चांगला आहे, थोडासा खराब आहे, but the ride is awesome and fantastic, just like yesterday. गेला खड्ड्यात. जाऊ. You got the Titanic, bro. Yes, bro, yes. मैं उसको इतना देखा 2 आंखों से जितना देखा जा सकता था वो आंखें भर के देखा. What a beautiful view.
डायव्हर्जन टू द तवसाळ फेरी बोट सेवा. आता इकडून आपण जाणार तवसाळ बीच वरून जयगड पोहोचणार. यस, आणि जयगड वरून म्हणजे आता हे आपण पलीकडच्या किनाऱ्याला गेलं की जस्ट 5 किलोमीटर वरती जयगड गाव आहे. आम्ही इंजिनच्या जवळ आहे, पण व्हायब्रेशन आणि आवाज खूप आहे. बट लुक ॲट दिस. जेटी मधून एक्झिट घेतला आणि निघालोय टुवर्ड्स डायरेक्ट आता गणपतीपुळे. जयगड मध्ये आहे सध्या, पण बहुतेक आम्ही गाव डायरेक्ट एक्झिटच केले. गणपतीपुळे ला आपण रात्री आज स्टे करणार आहोत. आपण गणपतीपुळे पासून फक्त 8 किलोमीटर मागे पुढे आहोत जरा. आणि आता आज पण तिथे आपल्याला होमस्टे बुक करायचा आहे आणि आजची रात्र आपण गणपतीपुळे इथेच काढणार आहे. आणि उद्याचा प्लॅन अजून काहीच फिक्स नाहीये, तो आम्ही आज रात्रीतून फिक्स करू आणि उद्याच्या आपल्या डेस्टिनेशन कडे निघू. रील मध्ये जे पाहिलं होतं ना, त्याच्यापेक्षा सुंदर कार्यक्रम आहे. वाव. आणि होमस्टे मधून व्ह्यू. जस्ट चेक दिस आउट. मंडळी, हॉटेल चेक इन झालेलं आहे, म्हणजे हा पण होमस्टेच आहे. हा चेक इन झालाय आणि गणपतीपुळेमध्येच. आता आम्ही जातोय दर्शनासाठी आणि बीचवरती सनसेट पाहण्यासाठी आणि तुम्हाला दाखवण्यासाठी. यस, सो लेट्स गो. Hello people, we are back on the roads and after getting ready and fresh up we are going to the darshan of Ganpati Bappa. त्यासाठी सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट काम नाही, ज्यासाठी आम्ही इथे आलो होतो एवढ्या लांबनं. दिस इज द सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट. तर आता जातोय आणि भेटू आपण डायरेक्ट जाऊ. मित्रांनो, फर्स्ट इम्प्रेशन ऑफ गणपतीपुळे बीच इज नॉट सो गुड. लिटरली इट्स ओव्हर क्राउडेड. बघू काय करू शकतो आपण ते. चला. गणपतीपुळेच्या हेक्टिक बीचवरती 5 मिनिटंही थांबणं झालं नाही. तिथे आम्ही एक वडापाव खाल्ला आणि थेट निघालो. इथे या बीचचं नाव तर काही आयडिया नाही आहे, पण ना सुंदर आहे. एकदा पहा, सुंदर आहे ना. सनसेट होतोय, जास्त रश पण नाही आता इकडे. तिकडे फार बेकार रश होता यार, फार बेकार. चला जाऊयात समोर, सनसेट एन्जॉय करायचा आहे आज आपल्याला. फॉर हॅव्हिंग अँड सूदिंग एक्सपिरियन्स ऑफ सनसेट वी आर ॲट मालगुंड बीच आणि समोर सनसेट होतोय. इथे एक छान टाइमलॅप्स लावू आता आपण. नारायणराव गेले आपल्या आपल्या घरी. त्यांच्या मम्मीनी त्यांना बोलवलं आणि आपण जवळपास 1 तास झाले इथेच होतो आणि आता रूमला परत जाण्याची वेळ आलेली आहे. जेवण बाकी आहे, भूक लागली आहे, तर आता जाऊ, जेवण करू आणि एकदम लांबलेट होऊन झोपी जाऊ, कारण की आज अंगात शक्ती नाही आहे. भेटू आपण उद्या. टाटा. जगा नाही तो झोपा, आम्ही तर झोपतोय.